बाहेर काढून आलेला आहे, कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेला नाही आणि कुठलाही स्वहित येत नाही, यात फक्त समाजहित आहे. कारण या मागील पिढीतही समाजाने ज्या वेळेस आरक्षणाच्या नावावर आरक्षणामुळे गुणवत्ता डावलली, गुणवत्तेच्या नावावर मार्काच्या नावावर जर गुणवत्ता ठरली जात होती, तर आरक्षणाच्या नावावर म्हणजे विद्यार्थ्यांना मार्काच्या बाबतीत केवळ मराठा आहे म्हणून मागं खेचण्यात आलं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अक्षरशः 1-2 मार्काच्या माघारी यावं लागलं म्हणून आत्महत्या करावी लागली. हे खरंच शोकांतिक आहे आणि ही प्रत्येक मराठा समाजातील मनातील हळहळ आणि तळतळे. पण आवाज एक जण उठू शकत नाही. पण आवाज उठवता येत नसेल तर आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागं उभे राहा. त्यामुळं आज हा समाज सगळा जमलेला आहे. एक मराठा लाख मराठा. आपण ज्या वेळेस जरांगे साहेबांची मनोजदादांची सभा पाहिली त्यावेळेस एक नाही तर लाखो जणांनी नाही तर कोटीच्या संख्येने उपस्थित राहिलेली लोक आहेत. मग आज एक मराठा नाही तर कोट मराठा म्हणण्याची वेळ आलेली आहे. सर्वप्रथम मी जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे यांना अभिवादन करते. एकच मिशन मराठा आरक्षण यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. जरांगे साहेबांनी जे उपोषण सुरू केलं त्यासाठी 30 दिवस नाही 40 दिवस सरकारला दिले. 40 दिवसानंतर पुन्हा त्यांना उपोषणासाठी उभं राहावं लागलं. खरंच ही शोकांतिक आहे. एक माणूस त्याच्या मागे लाखो समाज उभा राहतोय, केवळ आरक्षण मागतोय. ते आरक्षण कशासाठी? तिथे स्वतःसाठी नाही तर त्याला तुझ्या पुढच्या पिढ्या घडवायच्यात. कुणीही डिप्रेशनमध्ये येऊन कमी मार्क आहेत, आता निसर्गाने मेंदू प्रत्येकाला सारखा दिलाय. मग गुणवत्तेच्या बाबतीत विद्यार्थ्याला केवळ मराठा आहे यामुळं जर मागं ठेवलं जात असेल तर ही खरंच शोकांतिक आहे. आणि आजपर्यंत कितीतरी घटना अशा घडलेल्या आहेत की विद्यार्थी गुणवत्ताच नाही तर गुणवत्तेवर नोकरी आणि नोकरीवर उपजीविका हा असाच क्रम ठरलेला असतो. पण प्रथमतः शाळेत नाव घातलं की त्याच्या पुढं नाव लागतं हिंदू मराठा. शाळेत गेलं की नीतिमूल्य लिहिलेले असतात, सर्वधर्म सहिष्णुता, एकात्मता. मग ही नीतिमूल्य जर एकात्मता तुमच्या आरक्षणाच्या नावावर एक जण जर कमी मार्क आहे म्हणून पुढे जातोय आणि दुसरा जास्त मार्क आहे मराठी म्हणून मराठी असल्या कारणानं जर मागं राहतोय तर एकात्मता आहे कुठं? ही विचार करण्याची गोष्ट आहे. काळानुरूप बदल घडत असतात. घटना असेल काही असेल सर्वांना मान्य आहे की जसा काळ बदलन जसा समाज बदलन तसे काही वेळोवेळी बदल करण्यात यावेत. पण आज हे बदल का होत नाही? आता राजकारणाविषयी बोलू नये, तो माझा विषय पण नाही. मी एक सामान्य आणि एक गृहिणी आहे. केवळ माझी मुली ही उद्या शिकणार आहे, माझा मुलगा ही उद्या आरक्षणामुळे जर कमी मार्क जर जास्त मार्क असून जर आरक्षणामुळे जर डावलला गेला तर मी त्याला काय उत्तर देणार आहे? आज हे जे आहेत की आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागं उभं राहा म्हणून केवळ ह्या एका महान व्यक्तीला आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी मी इथं बोलत आहे. आणि आता कुठल्याही समाजकारणाचं राजकारणाचं आपल्याला नाव घ्यायचं नाही, पण आपण लोकप्रतिनिधी पाठवतो कशासाठी? आपल्या वतीने आवाज पाठवण्यासाठी. मग आपलं घरानं आपली दाद जर आपण त्याच्यापाशी मागायला जाणार नाही तर जाणार कुणाकडं? हा प्रश्न फक्त पक्षाचा नाही, फक्त एका वैयक्तिक फक्त एका वैयक्तिक कुणा एका व्यक्तीचा नाही, हा सकल मराठा समाजाचा आवाज आहे. आणि प्रत्येकाच्या मनात खंत आहे की अरे बाबा माझ्या मुलाला एवढे मार्क असते, स्कॉलरशिप भेटली असती, अरे बाबा माझ्या मुलाला एवढं असतं, केवळ मार्कामुळे मागं आला नाही. काही तर कुणाला वाटत. आज इथं कशासाठी जमलात सगळे तुम्ही? कुठं कोणाचं लग्न आहे, कोणाचा बड्डे आहे का कुठली राजकीय सभा आहे? केवळ हक्क मागण्यासाठी जमलेला आहोत. आणि मला म्हणजे एवढं म्हणावंसं वाटतं की भीक नाही हक्क मागतोय. अरे आम्ही भीक नाही हक्क मागतोय. मी माझ्या मराठ्यांच्या हितासाठी आरक्षण मागतोय. मी माझ्या मराठ्यांच्या हितासाठी आरक्षण मागतोय. उज्ज्वल भविष्य घडावं. अरे उज्ज्वल भविष्य घडावं केवळ जात दाखवून लेकरू मराठ्याचं न नडावं. केवळ जात दाखवून लेकरू मराठ्याचं न नडावं. सर्व धर्म समभाव आणि एकात्मता म्हणायचं. सर्व धर्म समभाव आणि एकात्मता म्हणायचं. निकालाच्या वेळी जात दाखवून डावलायचं. मेंदू सर्वांना नियतीने एकसारखा दिला. मेंदू सर्वांना नियतीने एकसारखा दिला आणि आरक्षण नसल्याने मराठा डावलला. बाद झाला आता निकषान समित्या. बाद झाला आता निकषान समित्या. मराठा आणि कुणबी एकच. आम्हाला टिकणारं आरक्षण द्या आता. आम्हाला टिकणारं आरक्षण द्या आता.
किती मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले, केवळ कागदी घोडे नाचवण्याचं काम झालं. सरकार आलं, ते गेलं, ते आलं, हे आलं, पिढ्यानं पिढ्या अशाच चालल्यात. आम्हाला हे काही ऐकायचं नाही. आमचा लढा शांततेच्या मार्गाने आणि सहनशक्तीचा अंत पाहू नका. कारण खवळलेला समुद्र, शांत पाण्याला बांध घालणं सोपं आहे, पण खवळलेल्या समुद्राला आपण बांध घालू शकत नाहीत. त्यामुळं हा जमलेला मराठी समुदाय एक खवळलेला समुद्र आहे. त्याला जे मनोहर जरांगे साहेब त्यांच्या सभेत काय काय घडलं हे सर्वांनाच माहिती. तरीही कुठंही गालबोट लागू नये. शांततेच्याच मार्गाने हा लढा सुरू आहे. कुठलाही राजकीय पक्ष कुठल्याही विशिष्ट झेंड्यावर हे नाही अधिवेशन, हे आरक्षण आणि हे उपोषण चालू. हे केवळ आणि केवळ स्वहितासाठी नसता, समाज हितासाठी, येणाऱ्या पुढील पिढीसाठी आणि सर्वांच्या हितासाठी. आम्ही कुणाचं मागत नाही. आम्हाला आमच्या हक्काचं हवंय. आम्हाला मराठा आरक्षण हवंय. एकच मिशन, एकच मिशन. छत्रपती शिवाजी महाराज की जय.